आणि आता बातमी पुण्यातून आहे। पुण्यात कोविडच्या काळात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचं हत्यार उपसलंय। पुण्यात उभारलेल्या जम्बो कोविड सेंटरमधल्या नर्स, ब्रदर्स आणि कर्मचारी यांना मागील 3 महिन्यांपासून पगारच मिळाला नाहीये। अनेकदा मागणी करून सुद्धा पगार मिळाला नसल्यामुळे कोविड सेंटरमधल्या सगळ्या कर्मचाऱ्यांना रस्त्यावर ठिय्या द्यावा लागला आणि तात्काळ पगार देण्याची मागणी सुद्धा या आंदोलकांनी केली आहे। आंदोलकांनी काही काळ पुण्यातील प्रसिद्ध जंगली महाराज रस्ता सुद्धा अडवून धरला होता। कोविड मध्ये ह्या लोकांनी पेमेंट दिलेले नाहीये। 3 महिने झाले यांना पेमेंट 45,000 देतो म्हणून बोलले आणि आता हातामध्ये 18,000 15,000 असा पगार दिला जातो। 3 महिने ज्या लोकांनी पुण्याच्या रुग्णांची सेवा केली अशा रुग्णांना हे हॉस्पिटलवाले पेशंटला नातेवाईकांना त्रास देतात। आता यांचा पगार द्या, आम्ही विषय मिटवतो। 3 महिने झाला आम्ही पेमेंटची वाट बघतोय। रोज आम्हाला भिकाऱ्यासारखं कष्ट करून देखील आम्हाला पेमेंट दिला जात नाहीये आणि एवढी आतमध्ये गालीगलोच केली जाते। जो बोलेन त्याला काढण्याची धमकी दिली जाते। 3 महिने झाला आम्ही पेमेंटसाठी चक्कर मारतोय तर कोणीही मनावर घेत नाहीये। हा मॅनेजमेंट त्याच्यावर ढकलतो, तो त्याच्यावर ढकलतो, पण रिस्पॉन्सिबिलिटी नावाचा प्रकार बिलकुल नाहीये। उद्योगपती मुकेश अंबानींच्या मुंबईतील कार्यालयावर 22 डिसेंबरला मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती राजू शेट्टी यांनी दिली आहे। कृषी कायद्याच्या विरोधात हा मोर्चा असून नवे 3 कृषी कायदे रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात येणार आहे। मुकेश अंबानींच्या कार्यालयावर हा मोर्चा असल्याने अंबानींना जाब विचारला जाणार आहे। तुमची भूक नेमकी अजून किती आहे, आम्हा शेतकऱ्यांचा पिछा कधी सोडणार, असा जाब विचारणार असल्याचंही राजू शेट्टींनी म्हटलंय। तर स्वाभिमानी, प्रहार, शेकाप आणि लोकसंघर्षच्या वतीनं 20 तारखेला गावागावात मोर्चे काढले जाणार आहेत। आंदोलनादरम्यान मृत्यू पावलेल्यांना यावेळी श्रद्धांजली सुद्धा वाहिली जाणार आहे। अजून तुला काय पाहिजे झालंय? अजून आम्ही 1.5-2 लाख लोक आमची मेली तरी आम्ही कधी अशा पद्धतीनं काय दुसऱ्याची लुटालुटी केली नाही। आणि तुझी भूक नेमकी आहे तरी किती? आणि किमान सगळा देश लुटलास, किमान आमचा तरी पिच्छा सोड, आमच्या मागे लागू नकोस, अशी कैफियत घेऊन आम्ही एक निवेदन घेऊन आम्ही आज 22 तारखेला उपनगरीय जिल्हाधिकारी कार्यालय मुंबई येथून रिलायन्स भवन जे आहे बीकेसी मध्ये त्या कार्यालयावर मोर्चा काढणार आहोत। दरम्यान वंचित बहुजन आघाडीने सुद्धा दिल्लीतल्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय। दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनाला न भूतो न भविष्यती असा प्रतिसाद मिळाला असून वंचित बहुजन आघाडी उद्यापासून आंदोलन सुरू करणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे। तसंच मुंबईच्या मेट्रो कारशेडच्या वादावरही आंबेडकरांनी भाष्य केलंय। कांजूरमार्गला कारशेड व्हावं असा पहिला अहवाल होता, मात्र फडणवीस यांनी हे कारशेड गोरेगावला नेलं। शिवाय कांजूरमार्गची जागा ही केंद्राची नसून महाराष्ट्राची आहे, त्यामुळे कोर्टानं या वादात पडू नये असा सल्लाही आंबेडकरांनी दिला आहे। कृषी क्षेत्रामध्ये जे काही नवीन कायदे आले त्या नवीन कायद्याच्या विरोधातली भूमिका आहे। वंचित बहुजन आघाडीने सुद्धा पाठिंबा जाहीर केलेला आहे। येत्या 17 तारखेपासून ॲक्टिव्हली महाराष्ट्रामध्ये कलेक्टर कचेरी असेल, तहसीलदाराच्या कचेरी असेल, त्या ठिकाणी निदर्शनं करायचे